माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीची मुदत 17 मे रोजी संपत आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरे पुन्हा लढतील अशी सर्वांनाच अपेक्षा होती. त्यासाठी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनीही त्यांना निवडणूक लढवावी यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे या निवडणुकीच्या रिंगणात ते उतरतील आणि पुन्हा आमदार होतील असं वाटत होतं. मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत निष्ठावंत शिवसैनिक अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र ठाकरेंनी विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्यामागचं कारण समोर आलं असून येत्या काळामध्ये त्यांची रणनीती काय असणार आहे याची उत्सुकता ही शिगेला पोचली. राज्यामधील विधान परिषदेची 9 जागांसाठी 12 मे रोजी निवडणूक होत आहे. यासाठी मंगळवारीच भाजपने 6 उमेदवार जाहीर करून बाजी मारले. तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीच्या वाटेला आलेल्या जागेवरून जोरदार रस्सीखेच ही पाहायला मिळते. उद्धव ठाकरे उमेदवारीबाबत काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागली होती. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवरती जाणार आणि जोरदार याची चर्चा होती. मात्र ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आणि त्यांनी महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी केला जात असलेला आग्रह सोडून अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली. उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची आमदारकी नाकारण्याचं कारण समोर आलंय. येत्या काळामध्ये ठाकरे हे राज्यामधील पक्ष संघटना बांधणीसाठी वेळ देणार आहेत आणि या काळामध्ये 3 वर्षापर्यंत राज्यामध्ये एकही मोठी निवडणूक नाही. त्यामुळे विधान परिषदेवर जाऊन फारसा फायदा होईल असं त्यांना वाटत नव्हतं. त्यामुळे येत्या काळामध्ये त्यांनी पक्ष संघटनेसाठी वेळ मिळावा अशी त्यांची भूमिका असल्याचं दिसतंय. त्याशिवाय सेनेमध्ये पक्षांतर्गत नाराजी देखील आहे आणि गेल्या काही दिवसांपासून नाराजीमुळे ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. त्यामुळे गळती रोखण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. शिवाय उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या काळामध्ये मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये आदित्य ठाकरे हे त्यांचे मंत्री होते. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री झाले, मुलाला मंत्री केलं असाही आरोप त्यांच्यावरती आहेत. त्यामुळे त्या काळामध्ये हे सर्व आरोप खोडून काढण्यासाठी ठाकरे यांनी विधान परिषदेची उमेदवारी नाकारली असल्याची चर्चा आहे.